आपण पाहत आहात मुंबई न्यूज 9। बीएमसी निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अनेक दिवस उलटले आहेत, परंतु महापौरपदाची शर्यत अद्यापही सुटलेली नाही। भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील तणावाचे वृत्त सातत्याने येत आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे। या सर्वांमध्ये शिवसेना युबीटी नेते भास्कर जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण विधान जारी करून शिंदे यांना आवाहन केले आहे। त्यांच्या विधानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा अहवाल पहा। बीएमसी महापौरपदासाठीचा संघर्ष तीव्र झाला आहे। भाजप आणि शिंदे गटांमध्ये आता तणावाचे वृत्त येत आहे। या सर्वांमध्ये शिवसेना युबीटी नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे। त्यांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची ही जन्मशताब्दी आहे। बीएमसीचा महापौर जर त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेचा नसेल तर ते अत्यंत दुःखद असेल। जाधव एवढ्यावरच थांबले नाहीत। एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी पुढे म्हटले की जर शिंदे स्वतःला बाळासाहेबांच्या आदर्शांचे खरे उत्तराधिकारी मानत असतील तर त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ऐतिहासिक प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। बाळासाहेबांना ही एक मोठी श्रद्धांजली ठरेल। केंद्र आणि राज्यात भाजपशी युती असूनही शिंदे यांनी बीएमसीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घ्यावी। तुम्हाला माहिती आहेच की बीएमसी निवडणुकीचे निकाल जानेवारी 16 रोजी जाहीर झाले। महायुवा आघाडीत भाजपने 89 जागा जिंकल्या तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 29 जागा जिंकल्या। एकूण 114 जागा मिळवून ही आघाडी बहुमताच्या जवळ आहे। दरम्यान महाविकास आघाडीत शिवसेनेने युबीटी 65 जागा जिंकल्या। राज ठाकरेंच्या मनसेने 6 जागा जिंकल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली। आता महापौरपदाची निवडणूक चर्चेचा विषय आहे। जाधव यांच्या आवाहनानंतर शिंदे भाजपला सोडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ शकतात अशी अटकळ बांधली जात आहे। या अटकळींमुळे भाजपला बळ मिळाले आहे तर शिंदे अडचणीत सापडलेले दिसत आहेत। शिंदे गट या भावनिक कार्डला प्रतिसाद देतो की युती धर्माशी वचनबद्ध राहून भाजपसोबत उभा राहतो हे पाहणे मनोरंजक ठरेल।